आजच्या व्हिडिओमध्ये ना बघा बॅगचा नेक कशा पद्धतीने तयार करायचा, इनविजिबल नॉट कशी लावायची किंवा जसं आहे तशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये पाठीमागील भाग कसा तयार करायचा किंवा ही पपवाली स्लीव जी आहे का याला पप कशा पद्धतीने द्यायचा, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा व्हिडिओ त्यासाठी लास्टपर्यंत बघा. सर्वात आधी ना मी बॅगचा नेक घेतलेला आहे. हा जसा आहे का तसा आधी एक लेवलमध्ये व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आणि जो मार्क केलेला आहे तर ते फक्त परत एकदा मी मार्क करणार आहे, कारण पेपर कटिंग ठेवून मी मार्किंग केलेलं होतं. आपला 2 इंचाचा गळा आहे, गळा रुंदी जी आहे ती 2 इंचाची आहे. खालच्या बाजूने 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हा बॉक्स जो आहे तो जसा आहे तशा पद्धतीने ना ड्रॉ करून घेतला. या पद्धतीने ड्रॉ केल्याच्या नंतर हा जो कट केलेला भाग आहे मेन फॅब्रिक बरोबर ठेवायचं आणि हा पार्ट जो आहे तर त्यावरती ठेवून घ्यायचा. आधी आपल्याला नॉड तयार करून घ्यायची आहे. बघा या अशा पद्धतीची मी गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे. तुम्ही जसं ब्लाऊजचा मॅचिंग असेल तरी पण घेतली तरीसुद्धा चालतं. या पद्धतीची नॉड घेतली, 1 मीटर नॉड, त्यातून 2 भाग करून घेतले नॉडचे. आणि ह्याचे कपडा किती राहिला असेल ना तर त्यावर डिपेंड. लटकन जर खूप जास्त तुमच्याकडे कपडा असेल का तर याचे लटकन असे 2-2 लेअरचे जरी केले तरीसुद्धा सुंदर दिसतात. माझ्याकडे जास्त कपडा नव्हता त्यामुळे हा जो होता 3.25 इंचाच्या 2 मी पट्ट्या काढून घेतल्या या पद्धतीने. आणि बघा लटकन आपण जसे तयार करतो का आधी सेंटरमधनं एक फोल्ड केला, परत दोन्ही साईडने 2 फोल्ड करून या पद्धतीने लटकन तयार करून घेतले आणि पलटी करून घ्यायचं. सुंदर असं हे सुद्धा नॉर्मल लटकन बनवण्यापेक्षा ना हे सुद्धा लटकन बनवलं तर छान दिसतं. या पद्धतीने दोन्ही लटकन मी तयार करून घेतले. आता जो अस्तर आहे तो बाजूला ठेवला आणि त्यावर मेन फॅब्रिक आहे अशा पद्धतीने ठेवून घेतला बघा. आणि थोडंसं बॅकला ना याला डिझाईन होती, परंतु व्यवस्थित डिझाईन नव्हती. कटिंग करताना खूप प्रॉब्लेम आला. एकदम गोलमध्ये नव्हती, जास्त असा गळा हा पसरट होता, परंतु जो मापाचा गळा होता तर तो कमी होता. त्यामुळे थोडीशी डिझाईन व्यवस्थित नाही आलेली, परंतु छान आहे. त्यामुळे मी लेस वगैरे लावून त्याला व्यवस्थित करणार आहे. या पद्धतीने आधी ना नॉड लावण्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, वरच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग केलं, कारण वरती बघा अर्धा-पाऊण इंच तरी शोल्डर अटॅचमध्ये जातं. शिलाई मार्जिनमध्ये काय जातं, मग 2.5 इंचापर्यंत आपलं बरोबर हे तयार होतं. शोल्डर जो नॉडचा पॉईंट आहे तर तो या पद्धतीने, त्यासाठी मी 3.5 इंचावरती मार्क करून घेतलं. नॉड आतमध्ये अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या आतमध्ये नॉड ठेवली बघा. जी पिन आहे का तर त्या पिनच्या साहाय्याने मी सिक्युअर करून घेतली. हा कपडा असा सुळसुळा असल्यामुळे ना खूप जास्त असा सटकत होता, त्यामुळे आधी मी व्यवस्थित टाचण्या लावून घेतल्या. टाचण्या लावून घ्यायच्या ना, व्यवस्थित लावून घेतल्या की या पद्धतीने टीप टाकायला घ्यायची बघा. जिथे नॉड आहे का तिथे सुद्धा व्यवस्थित आपला हात राहू द्यायचा. गळा जसा आहे का तर त्याच पद्धतीने कपडा फिरवत घ्यायचा. त्यासाठी ना टाचण्या लावून व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं, कारण त्यामुळे गळा हा फिनिशिंगमध्ये आणि जसा आहे तसाच राहतो. 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि बघा जसा आहे का तसाच गळा फिरवून घ्यायचा. आपल्या हाताचा दाब राहू द्यायचा. दुसऱ्या साईडला सुद्धा इथे मी पिन काढून घेतली आणि जशी आपण नॉट टाकलेली आहे का तर त्या पद्धतीने तिथे टीप टाकून घेतली आणि या पद्धतीने बघा आता जो मधला मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकायचं. हे व्यवस्थित कट केलं की सर्व बाजूंनी ना याला एक छोटे-छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. या पद्धतीने कट्स दिल्यामुळे ना ब्लाऊज हा इझी पलटी होतो आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा तयार होतो. त्यामुळे असे कट्स द्यायला कधीच विसरायचं नाही. ज्या साईडला आपल्याला फॅब्रिक हे फोल्ड करायचं असतं, म्हणजे पलटी करून घ्यायचं असतं का, त्यावेळेस ना कधीही कपडा हा कट्स द्यायचे किंवा दाबची टीप टाकायची, जेणेकरून ना कपडा हा व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये तयार होतो किंवा पलटी होतो. यासाठी या पद्धतीने पलटी केल्याच्या नंतर वरच्या साईडने जसा गळा आहे का गोलमध्ये त्या पद्धतीने दाबची टीप टाकून घेतली. कपडा हा व्यवस्थित गळ्याच्या बाजूला घ्यायचा, कारण एक्स्ट्राचा कपडा मध्ये नाही आला पाहिजे. त्यामुळे असा गोळे असं व्यवस्थित क्रॉसमध्ये ना लाईनिंग आल्यासारखं दिसतं. त्यामुळे कपडा व्यवस्थित हाताने आपल्या पकडायचा आणि बघा व्यवस्थित पकडल्याच्या नंतर ना गळा पलटी करून घेतला. यानंतर अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे तर ते सर्व बाजूंनी जोडायचं. काय होतं, हे जे असे फॅब्रिक असतात का त्यामुळे आतल्या साईडला कधी-कधी जास्त कपडा राहतो, असा फुगा आल्यासारखा होतो किंवा अस्तर तरी जास्त होतं किंवा मेन फॅब्रिक जास्त होतं. जास्त झालं की मग असं खालच्या साईडला पलटी झाल्यासारखं होतं. त्यामुळे ना आपल्या हाताचा दाब राहू द्यायचा आणि अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूंनी जोडून घ्यायचं. जोडून घेतल्याच्या नंतर हे जे आपण साईडने अर्धा इंच सोडलेलं असतं का मेन फॅब्रिकला मार्जिन, तर ते जसं आहे तशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. बघा मी जसं आहे तसं आधी कटिंग करून घेते. या पद्धतीने कटिंग करून घेतलं.
यानंतर ना आपण बॅकच्या पार्टला लेस लावून घेणार आहोत. मी तुम्हाला आधीच म्हटले होते बघा, मी लेस लावणार आहे बॅक साईडला. या पद्धतीने लेस आधी व्यवस्थित जसा गळा आहे का त्या गळ्यावरती लेस ठेवायची गोलमध्ये. तशाच पद्धतीने गळा फिरवून घ्यायचा आणि या पद्धतीने लेस जोडायला घ्यायची बघा. व्यवस्थित अशी लेस जोडायची. आधी एक साईडने एक टीप टाकायची, सेंटरमधनं लेसच्या टीप टाकायची नाही, एका साईडच्या कडेने टीप टाकून घ्यायची. या पद्धतीने लेस जोडून झाली ना कट करायची आणि परत एक दुसऱ्या साईडने एक लेसची टीप टाकायची. कारण लेस कधीही एका टिपवर ठेवायची नाही, ती व्यवस्थित शापमध्ये बसली जात नाही. त्यामुळे दोन्ही साईडने व्यवस्थित लेसला टीप टाकून घ्यायची. यानंतर बघा बॅक साईडचे टक्स टाकायचे. मी रुंदीमध्ये सुद्धा 4 आणि उंचीमध्ये सुद्धा 4 इंच टक्स घेतलेले आहेत. टक्सची उंची आणि रुंदी ब्लाऊजच्या उंचीनुसार किंवा मग तब्येतीनुसार ठरली जाते, हे लक्षात घ्या तुम्ही. कमी जास्त उंची ब्लाऊजची असेल तर टक्सची उंचीसुद्धा कमी जास्त होते किंवा बॅक साईडच्या पार्टनुसार सुद्धा टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते. यासाठी ना बघा लेस लावून मी या पद्धतीने बॅकचा नेक तयार करून घेतला. यानंतर कमरेच्या साईडला ना अस्तरची पट्टी जोडायची बघा. आधी 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची. यानंतर एका साईडची फोल्ड करून घ्यायची आणि दुसरी साईड आहे का तर तीही बॅक नेकला जोडून घ्यायची. या पद्धतीने कट्स द्यायचे. डबल त्यावरती एक अस्तरची टीप टाकायची आणि जी साईड एक साईडनं फोल्ड केलेली होती आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावरनं एक टीप टाकून घ्यायची आणि नंतर या ब्लाऊजला हात शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने बॅक नेक बघा आपला एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. यानंतर आपण स्लीव्ज कशा पद्धतीने तयार करायची हे तुम्हाला मी दाखवते बघा. जशी अस्तरची स्लीव्ज मेन फॅब्रिकची आपण तयार करतो का त्या पद्धतीने मी स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे. पप स्लीव्ज ही कटिंग केलेली आहे. अजून पप मी बनवलेला नाही, फक्त कटिंग आणि अस्तर मेन फॅब्रिक जोडून ही टीप टाकून घेतली आणि याला ना खालच्या साईडला मी लेस लावून घेतली आहे दंडघेराच्या बाजूने. जी गळ्याला लेस लावली तीच मी या दंडाच्या साईडला सुद्धा लेस लावून घेते. या पद्धतीने दंडाच्या साईडला सुद्धा मी लेसला ना 2 टीप टाकून घेणार आहे बघा. व्यवस्थित 2 टीप टाकल्याच्या नंतर ना पप स्लीव जी कटिंग केलेली असते का आपल्या कटिंग करताना ना तुम्ही पप बनवण्यासाठी किती मार्जिन सोडलं हे लक्षात घ्यायचं. मी इथं 3 इंच सोडलं होतं बघा. जसं 3 इंच सोडलं त्याचं सेंटर काढलं मी आणि 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं बघा. एका बाजूने मी 3 प्लेट घेते. या पद्धतीने जे शोल्डरचा आपण कट दिलेला आहे तर त्याच बाजूला या प्लेटचं तोंड घ्यायचं या पद्धतीने. नंतर त्या 3 प्लेट झाल्या की दुसऱ्या साईडला सुद्धा त्या पहिल्या 3 प्लेट होत्या तर त्याच 3 प्लेटकर दुसऱ्या साईडचं सुद्धा तोंड करून घ्यायचे. म्हणजे दोन्ही साईडचे समोरासमोर तोंड येऊ द्यायचे, जेणेकरून ना हा शोल्डरवरील पप एवढा सुंदर दिसतो ना, खूप छान दिसतो आणि छोटासा पण खूप सुंदर दिसतो. त्यासाठी स्लीव्ज जर कपडा कमी जास्त असेल तर तुम्ही पपसाठी कपडा जेवढा काढला आहे का 3, 4, 5 प्लेटसुद्धा तुम्ही वाढवू शकता किंवा नॉर्मल 1-2 प्लेटसुद्धा देऊ शकता तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या. या पद्धतीने मी पपसुद्धा तयार करून घेतला. बघू शकता किती सुंदर बाही झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक